मी सरकारमध्ये प्रतिनिधी या नात्याने महिलांचं सक्षमीकरणावर जास्त भर देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातच लाडकी बहीण योजना पुढे आली, त्याच्यातच इतर काही योजना पुढे त्या ठिकाणी आणल्या आणि त्याच्यातून एक चांगलं समाजामध्ये वातावरण तयार झालं। डिसेंबरचे पैसे पण मला वाटतं ह्याच महिन्यात सगळ्यांना मिळाले असतील, थोडा उशीर झाला। आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला काही मर्यादा आलेल्या होत्या, परंतु डिसेंबरचे पण रक्कम माझ्या मायबाबूंच्या डिग्रीला गेली असेल। आता जानेवारीपासून बाकीच्याही रक्कमा ह्या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या एकनाथ शिंदे सगळ्यांनी माझ्यावर टाकलेली, कारण अर्थ विभाग, महिला बाल विकास महिला बाल विकास आमच्या महिलांच्या पर्यंत त्या रक्कम पोहोचवतो। समाजात सकाळी मीडियामध्ये चर्चा चालू आहे, काही जण या योजना बंदच करणार, याच्यात काही करायचं वेगळंच करणार। मी माझ्या मायबाबूंना सांगतो ही योजना गरिबांच्या करता, ज्यांचं उत्पन्न महिन्याचं 20,000 रुपयाच्या आत आहे, साधारण 2.5 लाख रुपये वर्षाला उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांच्या महिलांच्या करता। आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील, म्हणजे 4 चाकी वाहन, त्याचा तसं 1,500 रुपये ही गरिबांच्या करता, गरजू महिलांच्या करता। माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जी आमची खुरपणी जाती, जी मोलमजुरी करते, जी दिवसभर कुठेतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि संध्याकाळी स्कूल पेटते, किंवा फळं घेते विकते, केळी घेते विकते, किंवा काही जण आमचे झाडपोचणा करतात, फुलं मांडणी करतात। काही जण माझ्या महिला एका दिवशी 4-4 घराचा स्वयंपाक तिथं पोळ्या लाटणं, भाजी दोन करणं, डाळ भात करणं असं करून त्या पुढे जात असतात। अशा ज्या गरजू महिला की ज्यांना कुठलाच आधार नाही, अशांच्या करता ही योजना आणली। मधल्या काळामध्ये आमच्याकडे वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक याचा बंद करणारे, असं काहीतरी करणारे काही करणार नाही। मी स्वतः अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो ही योजना तुमची चालू राहणार, तशा प्रकारचा शब्द महायुतीच्या सरकारने निवडणुकीमध्ये दिलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। त्याबद्दलची विनंती मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या मायबाबूंना देखील करतो। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आत्ताच आपण जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही किंवा जे पात्र महिला आहेत त्यांना पैसे मिळतच राहणार आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी सांगितली की माहिती की लाडकी बहीण योजनेमध्ये जे पात्र महिला आहेत त्या महिलांना आतापर्यंत जसे हप्ते येत आहेत त्या तसेच पुढेही हप्ते येत राहणार आहे। लाडकी बहीणबद्दल आता निकष सुद्धा आले आहेत, ज्यामध्ये जे पूर्वीचे निकष होते तेच आहे, पण जे अपात्र महिला आहेत ते पण या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांचे अर्ज आता स्वीकारले जाणार नाही, म्हणजे त्यांना आता कोणतेही पुढे जाऊन लाभ मिळणार नाही ही माहिती समोर आली आहे। तर राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती। इथे वयोगट 65 वयोगटातील अनेक महिलांनी यापूर्वीच या योजनेसाठी अर्ज केला। कागदपत्र आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला नाही। त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे। यापूर्वी योजनेसाठी नोंदणी न करू शकलेल्या महिला पुन्हा नाव नोंदणी सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहे, कारण काही अद्याप कारणांमुळे म्हणजे कागदपत्र नसतील, डॉक्युमेंट्स नसतील, या कारणाने काही महिलांनी इथे आतापर्यंत अर्ज केला नाही। त्यांची आता मागणी आहे की पुन्हा एकदा माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू करावेत। या योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया अद्याप तरी होणार नसल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे। राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे। 18 ते 65 वयोगटातील अनेक महिलांनी यापूर्वीच या योजनेसाठी अर्ज सुद्धा केला आहे, मात्र कागदपत्र आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आला नाही। ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज करता आला नाही आता या नव्याने नाव नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। नव्याने अर्ज प्रक्रिया राबविण्याबाबत अद्याप कोणतेहीच इथे निर्णय घेतला गेला नाही, पण लाडकी बहीण योजनेची आता काही निकष ठरले आहेत, तर याच महिला इथे लाभार्थी होणार आहे। म्हणजे ज्यांची वयोमर्यादा बरोबर आहे, एकाच घरातल्या फक्त 2च महिला इथे लाभ घेऊ शकणार आहेत। ज्यांच्याकडे 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी वाहन आहे ते लाभ घेऊ शकणार नाही। ज्यांची शेती 5 एकरपेक्षा जास्त आहे त्या सुद्धा महिला इथे लाभ घेऊ शकणार नाही। ज्या महिलांचे परिवार
ज्या महिलांचे परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा इथे पात्रता स्वीकारली जाणार नाही. इतर सरकारी योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असेल या महिला सुद्धा इथे पात्र असणार नाही, हे सुद्धा माहिती समोर आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याची काही कारण नाही. तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. पुढील हप्ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त. आता काही लोक म्हणत होते की आम्ही निवडणूक आयोग गेला, सुप्रीम कोर्ट झालं, आता जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची. तर येत्या विधानसभेमध्ये आपले 60 आमदार निवडून आले, 57 प्लस अधिक 3. आता खरी शिवसेना कुणाची? मग लाडकी बहीण असेल आणि म्हणूनच बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं 2.5 वर्षापूर्वी. आणि 2.5 वर्षात या राज्यामध्ये एकीकडे विकास झाला आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना झाल्या. मग लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, सगळेच लाडके युवक, लाडके ज्येष्ठ, आता काय सगळे लाडकेच आहेत. आणि या सर्व लाडक्या लोकांनी भरभरून मतांचा वर्षाव केला. आणि मी सांगत होतो की विरोधकांना 4 मुंड्या चित करायचं. विरोधकांना 4 मुंड्या चित आपण सगळ्यांनी मिळून केलं आणि या राज्यामध्ये एक वेगळी लाट निर्माण झाली. मी त्यावेळेस पहिल्या भाषणात विधानसभेच्या म्हणालो होतो, मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून 200+ आम्ही आणू, नाहीतर गावाला जाऊन शेती करायला. तर 232 आणलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खरं म्हणजे जो काही विश्वास 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं अतिशय अद्भुत असं, म्हणजे त्याला लँडस्लाइड मॅन्डेट म्हणतो आपण, अशा प्रकारचा विजय यश या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिलं. आणि खरं म्हणजे जे लोक 2.5 वर्ष फक्त आरोप, शिव्याशाप, दुसरं काहीच नव्हतं, 2-3 शब्द होते फक्त, 3रा शब्द नव्हता. परंतु या एकनाथ शिंदेने त्यांना आरोपाने उत्तर दिलं नाही. मी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार थंपिंग मेजॉरिटीने पुन्हा स्थापन झालं. अनेक लोकांना स्वप्न पडली होती, त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं, हॉटेल बुक केली होती, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीला विजय मिळवून दिला. खरं म्हणजे मी त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो, तुमच्या योजनेमध्ये जे खोडा घालतात त्यांना योग्य वेळेला जोडा दाखवा आणि या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा. आणि निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांची जागा दाखवली आणि त्यांना घरी बसणाऱ्यांना घरी बसवून टाकलं, फेसबुक लाईव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिलं. आता आणखी काय काय करायला पाठवतील मला माहित नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही पदापेक्षा मला या महाराष्ट्रामध्ये 2,39,00,000 लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि म्हणून ती माझ्यासाठी महत्वाची आहे. आणि मी लोकांना जेव्हा म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, आता मी DCM आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आणि म्हणून शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आपली. बाळासाहेब दिघेसाहेब सांगायचे, सर्वसामान्य माणसाची जी नाळ आहे ती अधिक घट्ट झाली पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि ते चांगले दिवस आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. खऱ्या अर्थाने बाळासाहेब नेहमी सांगा, आपल्या किती योजना शासन आपल्या दारी, लाडकी बहीण
अनेक प्रकल्प या राज्यामध्ये 2-2.5 वर्षात एवढं काम आपण केलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे प्रकल्प आणि एवढ्या लोकाभिमुख योजना झाल्या नव्हत्या. आणि म्हणून सर्वांना विश्वास होता की महायुती पुन्हा पाहिजे आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा आलंय. या ठिकाणी